एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। शहरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, आता थेट बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार असून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। बघा, आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप होणार असून प्रति शेतकरी आता वेगवेगळी रक्कम दिली जाणार आहे। काही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 13,000 रुपये जमा होतील, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 17,000 ते 22,000 रुपये थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची दिली जाणार आहेत। होय, आता लक्ष देऊन माहिती बघा, सरकारचा निर्णय झालाय। पैसे आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू केलं जाणार आहे, सर्वात आधी किती जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, संपूर्ण यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या या AR1 मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला, आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। आता फक्त पीक विमाच नाही तर नुकसान भरपाईचे पण पैसे महाराष्ट्रभरातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती दिले जाणार आहेत। तर चला, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता पाहूयात। बघा, अखेर शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। शेतकऱ्यांची प्रतीक्षा खूप दिवसापासून एकच होती, पैसे कधी मिळणार, कारण आता पीक विमा नुकसान भरपाई मिळणं गरजेचं पण होतं। शेतकऱ्यांना त्या पैशांची गरज पण होती। बऱ्याच जणांनी पेरणी केली आहे, काही जणांची पेरणी अद्याप झालेली नाही, का तर पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणात कमी बघायला मिळत आहे। काही ठिकाणी जिथे झाला तिथे खूप झाला आणि ज्या भागात पाऊस झालेला नाहीये त्या ठिकाणी अजून सुद्धा आपल्याला पावसाचा थेंब देखील बघायला मिळत नाहीये। मग चला, आता या ठिकाणी आपण बघूयात की सरकारच्या माध्यमातून पैशांचे वितरण हे कोणकोणत्या जिल्ह्यात केलं जाणार आहे। सर्वात आधी या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा पीक विम्याचे हे पूर्ण पैसे, नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। बघा, सगळीकडेच पीक विमा मिळेल म्हणून नाही, कुठे पीक विम्याचे पैसे मिळतील, काही ठिकाणी नुकसान भरपाईचे मिळतील, पण हे पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत। बघा, आता डीबीटीला मान्यता दिलेली असून पूर्ण रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। बघा, पूर्ण पैसे वाटपाचा हा निर्णय होताच सर्व शेतकरी खुश झालेत असं पण आपण म्हणू शकतो। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आहे असं पण आपण म्हटलं तरी काय हरकत नाही। मग चला, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला यादी आणि नावं आता सांगणार आहे। त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला बघायला मिळतील। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे मिळतील। तुमच्या खात्यावरती 14,000 रुपये जमा होतील, काहींना 18,000 रुपये मिळतील, तर काहींच्या बँक खात्यावरती 22,000 रुपये पण हे पूर्ण आता जमा होऊ शकतात। मग चला, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे येणार आहेत अशा जिल्ह्यांची आपण यादी बघूयात। बघा, मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। अधिवेशनातून पण मोठी माहिती आलेली असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आता जे आहे ती मागच्या वेळेस जमा झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि आता ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित रक्कम सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। बघा, एकदा पैसे वाटप सुरू झाले आणि तिकडून पैसे वाटपाचं बटन दाबताच इकडे 30 ते 35 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। म्हणजे बघा, निर्णय खूप मोठा घेतलेला आहे। डीबीटी अंतर्गत पैसे येणार असल्यामुळे तिकडून पैसे वाटपाला सुरुवात केली की इकडे डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम ही जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळेल। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा, आता एकंदरीत जर विचार केला तर पूर्णपणे ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आता समोर आलेली आहे। तर चला, आता हे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची आपण यादी बघूयात।
तर बघा आता यादी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार, कधी जमा होणार, आज पैसे मिळणार की उद्या पैसे मिळणार हे देखील माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा एकंदरीत जर विचार केला तर आता पीक विमा योजनेच्या माध्यमातून पूर्ण पैसे मिळणार आहेत. बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, पीक विमा नुकसान भरपाई बाबत मोठी अपडेट समोर आली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाईची प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू झालेली असून आता काही ठिकाणी पैसे वाटप सुरू होणार आहे, तर काही ठिकाणी पैसे जमा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पूर्ण पैसे आता मिळणार आहेत. बघा इथं पुढे सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी नुकसानीची नोंद केलेली असेल, पंचनामे आणि अर्जाच्या आधारे शेतकऱ्यांना आता ही भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे तुमचे नाव पात्र यादीत आहे का, पैसे कधी मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि पैसे आज जमा होणार आहेत की उद्या जमा होणार की दुसरीच कोणती पैसे वाटपाची तारीख आहे, याबद्दलची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. बघा या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे, 16 जिल्हे फायनल झालेले पण असू शकतात अशी पण माहिती सूत्रांकडून येत आहे. त्यानंतर पैसे जमा होणार, पहिला नंबर कोणाचा आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे पहिल्यांदा जमा होणार ते पण बघणार आहोत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता यादी आलेली आहे, नाव चेक करायचं आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर पैसे हे तुमच्या खात्यावरती सर्वात आधी येतील. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत घेतलेलं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे किंवा नुकसान भरपाईचे 18 ते 19 हजार रुपये पूर्णपणे मिळून जाणार आहेत. यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची आता गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता झालेला आहे आणि यामुळे शेतकरी देखील चांगलेच खुश झालेले आहेत. तर बघा 16 जिल्हे पूर्ण फायनल झालेले असून आता यामध्ये 4 विभागातील जिल्ह्यांची नावं आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे पीक विमा प्लस नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22,000 रुपये हेक्टरी रक्कम पण दिली जाणार आहे. बघा हेक्टरी 22,000 रुपयांचं वाटप देखील काही शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार असून जर 22,000 रुपये वाटपाच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण 22,000 रुपये पूर्णपणे मिळून जातील. मग चला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू केलं जाणार आहे अशा जिल्ह्यांची मी तुम्हाला आता नावं सांगणार आहे. इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे आता मिळतील, पण तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 2 कामे पण करायची आहेत. जर ती 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात पीक विमा किंवा नुकसान भरपाईचे पैसे येणार नाहीत. जर तुम्हाला पण वाटत असेल आपल्या पण खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कमीत कमी 15 ते 20,000 रुपये तरी भेटायला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करा. मग आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा खूपच मोठा फायदा होणार आहे. तर चला या ठिकाणी आता कोणती 2 कामे केल्यावरती पैसे मिळतील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पूर्ण माहिती आता समोर आलेली आहे. पहिला जिल्हा या ठिकाणी नागपूर जिल्हा. बघा विदर्भातील आता नागपूर जिल्ह्याचं नाव अखेर यादीत आलेलं आहे. बघा आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार तुम्हाला सांगत आहे. आता याच नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पैसे दिले जाणार असून बघा या ठिकाणच्या काही शेतकरी बांधवांना 13,000 रुपये आता मिळतील. बघा जिल्ह्याचं नाव आलंय त्यामुळे काही ना काही पैशाची रक्कम ही पूर्ण जमा होणार आहे. त्यानंतर काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, म्हणजे आता नागपूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर काहींना 17,000 रुपये दिले जातील. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20,000 रुपये दिले जातील. तर याच नागपूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 22,000 रुपये पण ही रक्कम पूर्णपणे दिली जाईल आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. म्हणजे काही शेतकऱ्यांना 13,000 भेटणार, कोणाच्या खात्यावरती 17,000 जमा होणार, काही शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 रुपये जमा होणार आणि काहींना 22,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती सरकारकडून दिले जाणार आहेत. अशी वेगवेगळी रक्कम आता ही जमा होणार असून यामध्ये 16 जिल्ह्यांच्या यादीत नागपूर जिल्ह्याचं पण नाव बघायला मिळत आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार की नुकसान भरपाई, तर या जिल्ह्यात नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे आणि पीक विमा पण कुठे भेटणार आहे ते पण आपण बघणार आहोत. बघा अजून पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे. यामध्ये आपल्याला 2ऱ्या नंबरचा जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील बघायला मिळत आहे. म्हणजे बघा यामध्ये आपल्याला नाशिक जिल्ह्याचं पण नाव पाहायला मिळत असून जर कोणी नाशिक जिल्ह्यातील असेल तर नाशिक जिल्ह्यातील पण हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे पैसे दिले जाणार आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती
पूर्णपणे पैसे येणार असून 15 ते 22 हजार रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। त्यामुळे कोणीच काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता करत बसू नका। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून हा जाहीर झालेलाच आहे। तर चला आता पैसे आणखीन कोणत्या जिल्ह्यात मिळणार, तर बघा नाशिक जिल्ह्यात पण मिळणार आहेत आणि नागपूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक नुकसानीचे पैसे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सरकारने सांगितलेली ही 2 कामे करावीच लागतील तरच आपल्या खात्यात पैसे येतील। मग कोणती 2 कामे करायची ही पण माहिती मी तुम्हाला सांगतो। यासाठी इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर मग तुम्हाला पीक विमा पण भेटणार नाही आणि नुकसान भरपाईचे पण पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत, ही गोष्ट आता लक्षात घ्या। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काय करावं लागेल, कोणतं काम कुठे जाऊन करायचं आहे जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाई मिळेल, याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे। बघा इथं काय सांगितलं आहे, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 84 कोटी 23 लाख रुपये मदत मंजूर। 21 जिल्ह्यांची यादी, बघा आपण 16 जिल्हे म्हणत होतो पण आता आपल्याला एक नुकसान भरपाईच्या यादीमध्ये 21 जिल्हे पण बघायला मिळत आहेत, म्हणजे 16 जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्हे पाहायला मिळत आहेत। पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या 16 जिल्ह्यात मिळणार आहेत तेच पाहणार आहोत। त्यानंतर बाकीचे कोणते जिल्हे आहेत ते पण आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये देण्याचं काम करणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। तर बघा आता पूर्णपणे रक्कम मंजूर पण झालेले आहे। बघा पैसे मंजूर होत नव्हते आतापर्यंत, वाट बघावी लागत होती, पण आता पैसे मंजूर झाले। जेवढी रक्कम लागणार होती ती अखेर मंजूर झालेली असून आता फक्त जमा होणं बाकी राहिलं होतं, तर ते देखील वाटपाला अखेर मंजुरी मिळाली आहे। कोणत्या क्षणी आता मेसेज शेतकऱ्यांना येणार असून तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल। काहींना आता 15,000 रुपये मिळाले म्हणून मेसेज येईल। जर तुमच्या मोबाईलवरती क्रेडिट युअर अकाउंट 15,000 रुपये 18,000 रुपये अशा पद्धतीचा मेसेज आला की तुम्ही समजून जाऊ शकता की आपल्या खात्यावरती पीक विमा किंवा नुकसान भरपाईचे पैसे सरकारने दिलेले आहेत। कारण ही पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली असून डीबीटीच्या अंतर्गत या पैशांचं वितरण आता केलं जाणार आहे। आणि बघा 84 कोटी 23 लाख रुपये मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे। मग चला आता हे पैसे आणखी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत आणि शेतकरी बांधवांना कोणती 2 कामे करावी लागणार आहेत याबद्दलची माहिती आता आपण बघणार आहोत। आता लक्ष द्या आणि व्हिडिओ पाहत चला। बघा इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना पूर्ण पैसे मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 84 कोटी 23 लाख 65 हजार रुपयांची मदत वितरित करण्यास शासनाने मंजूर दिलेली आहे आणि हे पैसे पूर्णपणे शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत। तर चला आता कसे जमा होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू केलं जात आहे याबद्दलची आता राहिलेली माहिती तुम्हाला मी सांगणार असून आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आलेल्या माहितीनुसार यामध्ये आपल्याला पुढील क्रमांकाचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या पण बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। यानंतर कोकणातील पण काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत या पैशांचं वितरण केलं जाणार असल्याने या ठिकाणचे पण शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत। त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत। ही देखील महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। बघा आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पण पूर्ण पैशांचं वितरण शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे आणि या ठिकाणी पण 15 ते 22 हजार रुपयांच्या आसपासची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाईल आणि यामुळे शेतकरी बांधव चांगलेच खुश होतील असं पण आपण म्हणू शकतो। यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा आपला अमरावती जिल्हा। या अमरावती जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यात या पैशांचं वितरण होणार असून डीबीटी अंतर्गत सर्व रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आणि या ठिकाणी 15 ते 20 हजार रुपये प्रति शेतकरी रक्कम जमा होईल। तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आणि पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची आणि पीक विम्याचेच पैसे मिळणार की नुकसान भरपाईचे पण मिळणार, आता पूर्ण राहिलेली माहिती एका मिनिटामध्ये सांगतो। आता लक्ष द्या आणि व्हिडिओ पहा।
तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून एक मिळणारच आहे, असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. बघा या ठिकाणी पूर्णपणे अपडेट आलेले आहे आणि आपल्याला पुढील क्रमांकाचा जिल्हा बघा बघायला मिळत आहे, तो म्हणजे पुणे जिल्हा. पुणे येथील विभागीय आयुक्तांनी पण माहिती दिलेलीच आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्याच्या झालेल्या नुकसानीपोटी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाने जारी केलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत, अशी अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे. हे पैसे नागपूर, नाशिक, कोकण मधील जिल्ह्यांमध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागातील पण जिल्ह्यामध्ये, अमरावती आणि पुणे येथील या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये हे पूर्ण पैसे दिले जाणार असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. आणि बघा पीक विम्याचं वाटप देखील होणार असून आता काहींना मिळालं पण आहे. यामध्ये नांदेड, धाराशिव, परभणीसाठी पीक विम्याचं वाटप याआधी झालेलं आहे. ज्यांना मिळालं नसेल त्यांच्या खात्यात पीक विमा पण कोणत्या क्षणी आता लवकर वाटप केला जाऊ शकतो. नांदेड जिल्ह्यासाठी 800 कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर झालेला होता, तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यासाठी पण 300 कोटींपेक्षा अधिकचा निधी 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्याची घोषणा सरकारने केलेली होती. त्यातील बऱ्यापैकी पैसे जमा झाले आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांना पण लवकरच मिळतील अशी पण माहिती समोर येत आहे. आणि पहिलं काम करायचं आहे EKYCचं आणि दुसरं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्व पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचं काम केलेलं आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी AR1 मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तोपर्यंत धन्यवाद.